मतदारसंघामध्ये आम्ही मागणी नाही अट्टाहासच केलेलं आहे. कारण का या महाविकास आघाडीत झाल्यामुळे काँग्रेसवाल्यांची ताकद वाढली असं वाटतं. जे मत या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत आणि जे शिवसेनेचे निवडून आले आहेत आणि आमचे राष्ट्रवादी निवडून आले आहेत ते केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वामुळे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो की महाविकास आघाडीच्या निवडणूक झाल्या तिसऱ्या दिवशी आम्ही स्वतंत्र लढणार म्हणून त्यांनी घोषणा केली. पण आडम मास्तर जे मतपेटी होती, जे मताचा गट्टा होता, जे मताचा त्यांचा एक पेटी होती, जे हक्काचे मतं होते ते पूर्ण गेलेले आहे किंवा करतील मोठे लोक. आपण सोलापूरच्या बाबतीत लक्षात घेता महाविकास आघाडीकडं इतकं कल आहे उमेदवारांचे, भाजपमध्ये नाही. भाजपला उमेदवार शोधावा लागला. लोकसभेचं केंद्र सरकार होतं बघूया. पण ह्या वेळेला मात्र उद्धव साहेब मुख्यमंत्री बनावं म्हणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्र जनता वाट बघत आहे, सोलापूरची जनता वाट बघत आहे. आमचा हिंदुत्वामध्ये बंधुत्व हाताला काम, हृदयात राम, ते आमचं हिंदुत्व आहे. म्हणून यांचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे. हिंदुत्व लोकांना भडकवण्याचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे मतपेटीसाठी हिंदुत्व. हे काय सरकारने उगाच पैसे टाकला आम्हाला इथं उन्हात फिरवा लागलं म्हणाले तर त्यांनी समाधाननं पैसे घेणं. दर्शक नमस्कार. बिहार विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचा संबंध असा माहोल आणि महाविकास आघाडी आणि महायुती असा हा सरळ सामना होतोय आणि त्यातही महाविकास आघाडीमधला प्रमुख जो पक्ष आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. शिवसैनिकांची भावना आहे की पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांची एक जोरदार तयारी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. आपण सोलापूरच्या बाबतीत विचार जर केला तर 3 मतदारसंघापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दक्षिणवरती आपला जोरदार दावा केला आहे. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दक्षिणमधनं शिवसेनेची मशाल जे विधानसभेत पाठवा असं सरळ आव्हानच शिवसैनिकांना केलेलं होतं. कशा प्रकारची एकंदरीत तयारी ही शिवसेनेच्या वतीने आहे, भूमिका कशा पद्धतीची राहील आणि जो दावा करण्यात आला आहे तर त्यासाठीचा पाठपुरावा, त्याला यश कितपत येईल, ही संबंध अशी चर्चा आज आपण करतो आहोत. शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णू कारंपुरी साहेब यांच्याशी. कारंपुरी साहेब, स्वागत आपलं. नमस्कार. आपण विष्णू कारंपुरी यांच्या कार्यालयातच आहोत आणि सविस्तर असा संवाद, एकतर बरेच दिवसानंतर विष्णू कारंपुरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आहे. कारंपुरी साहेब, दक्षिणवरती जो दावा केलेला आहे त्या दाव्यावरती पक्ष अजूनही किती ठाम आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की काँग्रेसच्या वतीनं किंवा राष्ट्रवादीच्या वतीनं दक्षिणसाठी प्रयत्न सुरू आहे, हे बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. प्रथम मी जे मतदारापर्यंत किंवा सोलापूरकरापर्यंत जे विषय पोचला पाहिजे हा विषय घेतल्याबद्दल मी तुम्हाला पहिला धन्यवाद देतो आणि आमच्या कार्यालयाबद्दल आल्याबद्दल आपलं स्वागत करतो. आपण जे विचारलं की दक्षिण मतदारसंघामध्ये आम्ही मागणी नाही अट्टाहासच केलेला आहे. कारण दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे की ज्या वेळेस शिवाजी पिशे साहेबांनी निवडणूक लढविली, त्यानंतर 2-3 निवडणुका झाल्यानंतर रतिकांत पाटलांनी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आले. त्यानंतर युतीच्या माध्यमातून ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या वेळेला आमचा हा मतदारसंघ हक्काचा आणि आमचाच मतदारसंघ आहे अशा प्रकारच्या भूमिकेने आम्ही तो मतदारसंघ त्या ठिकाणी मागणी केलेली आहे महायुतीमध्ये. आणि याहून विशेष म्हणजे आम्ही गेल्या 2 वर्षापासून या मतदारसंघामध्ये अमर रतिकांत पाटील यांचं उमेदवार म्हणूनच आम्ही काम करत आहोत. म्हणजे भावी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे आमचे उमेदवार अशा पद्धतीने काम करीत आहेत आणि आम्ही करायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला उमेदवार तयार आहे आणि त्यामुळं तो उमेदवार असं तयार नाही आहे की प्रत्येक प्रभागामध्ये, शहरी भागातील प्रभागामध्ये आणि ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये संपर्क साधून आता निवडून येणारे पक्का आहे अशा प्रकारची भावना आमच्या झालेली आहे. आणि मतदार देखील अमर पाटील तुम्ही तिकीट आणा, हे तिकीट आणणं म्हणण्यापेक्षा संजय राऊत साहेबांनी सोलापूरला जो दौरा केला त्यामुळे त्यांनी डिक्लेअर केलं की 100% अमर पाटलासाठी मी जागा सोडायला लावीन
आणि इथं आमदार अमर पाटील दिसेल अशा प्रकारचं परिस्थिती आहे. नाही, पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं असं, आता काँग्रेसकडनं आपण बघतोय सगळ्यात जास्त इच्छुक जर कुठनं असतील तर ते दक्षिण मधनं. बरोबर आहे. कारण का या महाविकास आघाडी झाल्यामुळे काँग्रेसवाल्यांची म्हणजे ताकद वाढली असं वाटतंय. महाविकास आघाडी होण्या अगोदर काँग्रेसने इतका अट्टा धरला नव्हता. गेल्या वेळेला सोलापूर शहरातील एक जुने म्हणजे त्यापेक्षा सिनियर नगरसेवक बाबा मिस्त्रींना त्यांनी उमेदवारी दिली होती. आता महाविकास आघाडी झाल्यामुळं 100% सीट येणार. मग तो शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असो, आमच्या महाविकास आघाडीमधील कोणतेही घटक पक्ष असू द्या, आम्ही निवडून होते. एक निर्धार त्यांना झालेला आहे आणि विश्वास झालेला आहे. म्हणून त्यांनी आम्हाला मतदारसंघ पाहिजे म्हणून असंख्य त्या ठिकाणी मागणीसाठी त्या अर्ज करत आहेत. शिवसेनेमध्ये एक पद्धत आहे, आम्ही डिक्लेअरच केलेलं आहे की अमर पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार म्हणामुळं आम्ही कुणीही निष्ठावान शिवसैनिकांनी तिथं दुसरा दावा केला नाही. कारण साहेब, पण कुठतरी चालून काँग्रेसला एकंदरीत सगळं असं वाटतं की बाबा लोकसभा निवडणुकीत जे काय आपल्याला यश मिळालं, आपला जनाधार वाढलाय, त्यामुळं इतर पक्षाला अशा दृष्टीनं पाहण्याची एक थोडीशी पद्धत किंवा वातावरण दिसून येत आहे. काय झालं, महाविकास आघाडी झाल्यानंतर किंवा त्याच्या महाविकास आघाडी झाल्यानंतर सत्ता 2-2.5 वर्ष सांभाळल्यानंतर या गद्दारांनी ज्या वेळेला भाजपाच्या केंद्र शासनाच्या भीतीपोटी जे आपण काय चुकीचं कामं केलं, ईडीच्या भीतीपोटी त्यांनी गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून केवळ एकच चेहरा असा होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा चेहरा असा होता की लोक उद्धव साहेब सरळ माणूस आहे, जास्त एकदम कोणा असं लेचापेचा नाही आहे म्हणून सगळं पब्लिक त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सत्ताचा गैरवापर केला, पैशाचा गैरवापर केला, न्यायालयाचा गैरवापर केला, पोलिसांचा गैरवापर केला. तरी देखील उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून जे मत या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत आणि जे शिवसेनेचे निवडून आले आहेत आणि आमचे राष्ट्रवादी निवडून आले आहेत, ते केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वामुळे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. इतर पक्षाचं साथ आहेच, पण त्याचा चेहरा, खरा चेहरा म्हणजे जे उद्धव साहेब विश्वास ठेवले, त्यामुळं उद्धव साहेबांवर आत्ताच देखील म्हणतात उद्धव साहेब एकदम सरळ माणूस आहे, आम्ही त्यांना मतदान करू. साहेब, आता सुद्धा म्हणजे आता नुकताच म्हणजे मुंबईत मेळावा झाला आणि तिथं सुद्धा शिवसैनिकांची भूमिका अशाच पद्धतीची होती की मुख्यमंत्री म्हणून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच हवेत. तर असं असताना तुमचा ह्या सगळ्यांचा सुद्धा आग्रह कशा पद्धतीचा राहील आणि आज शिवसैनिकांना काय वाटतं? ठीक आहे, महाविकास आघाडी आहे, पण शिवसैनिकांना 100% नाही, 1001% आम्हाला वाटतं उद्धव साहेब आम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे. आमच्यापेक्षा जास्त पब्लिकनं वाटत आहे की उद्धव साहेब मुख्यमंत्री असलं तरच आम्ही त्यांना म्हणजे जास्त चांगलं होईल, आणि करत ना असं तर भाग नाही, जास्त चांगलं होईल. परंतु हे पक्षमंतर असणार आम्ही होतो, तुम्ही होतो, ते सगळे शेवट ठरवणार आहेत उद्धव साहेब. उद्धव साहेब ठरवणार आहेत की काय करायचं, काय करायचं. फक्त तुमचं काम आहे काय शिवसैनिकांचं की आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान करायला लावून किंवा मतदान करून आणि जसे प्रयत्न करून अहोरात्र झटून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आणि शिवसेनेला निवडून आणायचं. दक्षिणमधून जर समजा तुमच्या मनासारखं घडलं नाही तर काय करणार? आता म्हणजे दक्षिणमध्ये महाविकास आघाडीतून जर खरंच शिवसेनेला संधी मिळाली नाही म्हटल्यास नाही, मिळालं नाही, होणारच नाही. आम्ही शेवट शिंदे आपलं संजय राऊत साहेब स्वतः आले, तू अमर कामाला लाग आणि तू निवडून येणार आणि पुढं मी आमदार म्हणून याला बघणार असं म्हणलं. असं होणारच नाही. आपण समजू तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते उद्धव साहेब निर्णय घेतील, आपलं ते काम नाही. आपलं काम काय, आदेश पालन करायचं आणि शिवसैनिकाचं कामच असं आदेश पालन. कारण असं आणखीन एक म्हणजे राजकीय कोंडी किंवा म्हणजे एक आता तुम्ही कामगार नेते आहात, महाविकास आघाडीमधनं असं एक म्हणलं जातं की शहर मध्यमधनं ही सीट जी आहे ती माकपला सोडायची, तिथून आडम मास्तर उभारतील. अशाला एक तर खरं तर संघर्ष तुम्ही माकपाच्या विरोधात एवढी वर्ष सगळा केलेला आहे. असे जर निर्णय झाले तर कशा पद्धतीची तुमच्यासारख्या नेत्यांची भावना असेल? बघा, परिस्थिती असं ते महाविकास आघाडीचं निर्णय नाही आहे, महाविकास आघाडीचं मत नाही आहे ते किंवा आडम मास्तरांना सोडावा, तो त्यांचं वैयक्तिक मत आहे. कारण महाविकास आघाडीला मी माध्यमातून मी लोकसभेत काम केलो म्हणून मला सोडावं. दुसरी गोष्ट असं आहे की महाविकास आघाडीच्या निवडणूक झाल्या तिसऱ्या दिवशी आम्ही स्वतंत्र लढणार म्हणून त्यांनी घोषणा केली. त्यानंतर परत 5-6 दिवसांनी एक मेळावा झाला आमचं महाविकास आघाडीचं खासदार मॅडमचं
प्रणिताईचा सत्कार करता त्यावेळी परत म्हणलं आम्हाला मला उमेदवारी सोडा आणि परत 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन प्रयत्न केला की एकला चलो रे अशा प्रकारच्या वारंवार बातम्या येत आहेत. ते चलबिचल झालेले आहेत. त्या चलबिचलमुळं महाविकास आघाडी त्यांना सोडेल न सोडेल. शेवटी महाविकास आघाडी सोडली तर काय करायचं आम्ही तर निष्ठावंत काय करू आम्ही पक्षाचे ऐकणार. पण आडम मास्तर जे मतपेटी होती जे मताचा गट्टा होता जे मताचा त्यांचा एक पेटी होती की हक्काचे मतं होते ते पूर्ण गेलेले आहेत. त्यांनी कितीही घरं बांधू द्या त्यांनी कितीही या योजना आणू द्या शेवटी लोकांना समजलेलं आहे सरकारची योजना आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न केला आम्ही सुद्धा मोर्चा करतो आम्ही सुद्धा त्याकडे करतो. त्याच तोडीचं जवळजवळ आता 25 वर्ष झालं महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही कामाला लागलो. या ठिकाणी घरकुल आणलं या ठिकाणी बीडी कामगारासाठी लढतो या ठिकाणी यंत्रमाग कामगारासाठी लढतो बांधकाम कामगारासाठी लढतो. अशा प्रकारे त्यांच्या जे मतं होते ते म्हणजे हक्काचे मतं ते गेलेले आहेत आणि ते टाकत ना असं माझं म्हणणं नाही. त्यांचा प्रयत्न ते करणारच. आम्ही महाविकासाची आघाडी जर जागा नाही सोडली ते स्वतंत्र उभा राहणारच आहेत जाहीर केलं त्यांनी. त्यामुळे त्यांचं सगळं पूर्णपणे इच्छा किंवा त्यांचं काय हे आहे की जो उद्देश आहे ते महाविकास आघाडीला सगळ्यांना कळालेलं आहे. आम्ही आमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळवलेलं आहे. तुम्ही एक बघा शरद पवारकडे गेले मला जागा सोडतो म्हणले प्रत्येक मातोश्री पाटोळ्याकडे गेले ते तसंच म्हणले तर पण उद्धव साहेबाकडे गेल्यानंतर ते गुपित ठेवले रहस्य ठेवलं म्हणले. उद्धव साहेबांनी शब्द दिलेला नाही यावरून दिसून होत आहे. म्हणून मास्तरांचा प्रश्न तो महाविकास आघाडीचा प्रश्न नाही आहे ते स्वतःचा प्रश्न आहे. कारण साहेब जो काही लोकसभेला ट्रेंड होता वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने होतं. आज तुम्हाला वाटतं विधानसभेच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण राहील? कारण लोकसभेला होतं की तो एक थेट सामना होता पण इथं मात्र आज आपण बघतोय उमेदवारांची भाऊगर्दी असणार आहे. अशा वेळेला महाविकास आघाडी सरकार बनवेल इतकं संख्याबळ या निवडणुकीत गाठू शकते? आपण महाराष्ट्राचा विचार नंतर करूया किंवा करतील मोठे लोक. आपण सोलापूरच्या बाबतीत लक्षात घेता महाविकास आघाडीकडं कितकं कल आहे उमेदवारांची भाजपमध्ये नाही आहे. भाजपला उमेदवार शोधावा लागला कारण भाजपानं एक प्रकारे या ठिकाणी उमेदवार शोधून किंवा जे निवडून येतात सत्ता वापर करून गैरवापर करून काय कराल ते करून नाही का त्यांनी उमेदवार शोधत आहेत. पण महाविकास आघाडीकडे तर असंही उमेदवार रांग लागलेला आहे. म्हणून यावेळेला इथपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळं आता बाई दसरा मेळावा किती गर्दी होतं कुठं उद्धव साहेब सभा घेऊन गर्दी होतं कुठं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतले किंवा मेळावा घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या बाजूनं परिस्थिती आहे. त्यांनी असं परिस्थिती निर्माण करतात. आता कालच मेळावा दसरा मेळाव्यामध्ये किती लोक त्या ठिकाणी होते आणि मिंदे सरकारचे लोक सगळं खुर्च्या खाली आलेले अनेक व्हिडिओ आलेले आहेत. त्यामुळं जिथं जे पाहिजे लोकसभेची परिस्थिती त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती लोकसभेचं केंद्रात सरकार होतं बघूया. पण या वेळेला मात्र उद्धव साहेब मुख्यमंत्री बनावं म्हणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्र जनता वाट बघत आहे. सोलापूरची जनता वाट बघत आहे. शिवसैनिकपेक्षा जनता वाट बघत आहे. हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतो. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदुत्व सोडलं अशी एक जी सातत्यानं टीका होती. मला आतापर्यंत हे कळालं नाही भाजपाचं हिंदुत्व काय. भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही आहे की हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करायचं हिंदुत्वाच्या नावाने जातीमध्ये मतभेद करायचं हिंदुत्वाच्या नावाने आपापल्यामध्ये भांडणं लावायचं हिंदुत्वाच्या नावाने दबाव निर्माण करायचं हिंदुत्वाच्या नावाने इतर समाज एकत्र व्हालेत. हिंदुत्वाच्या नावाने केवळ मतपेटीवर लक्ष आहे. त्याने असं असलं तर हिंदुत्व जाहीर करू द्या की हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करू द्या. काय बी त्यांना काय भाजप आम्ही हिंदू राष्ट्र करणार असं ठाम मानू द्या म्हणत नाहीत. अनेक वेळा व्हिडिओमध्ये ते फेक व्हिडिओ आहे का परत माहीत नाही पण त्यांनी म्हणते हिंदुत्व आमचा नारा आहे. तुमचं नारा हिंदुत्व आम्ही कुठे हिंदुत्व नारा नाही सोडलेला आहे. आमचा हिंदुत्व म्हणजे बंधुत्व. आमचा हिंदुत्व म्हणजे बंधुत्व हाताला काम हृदयात राम ते आमचं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व करत असताना आपण दुसऱ्याची भांडून दुसऱ्याचे जीव घेऊन दुसऱ्या कलह लावून हे हिंदुत्व होत नसतंय. आम्ही हिंदू संघटनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाखाली आम्ही काम केलेलं आहोत. हिंदुत्व हे राम मंदिर बांधल्यावर कुठे गेले तेव्हा ते हिंदुत्व सगळे मी स्वतः तिथं होतो सगळे पळून गेले.
मग त्या कारसेवक म्हणून तिथं त्या ठिकाणी होतो. म्हणून यांचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे. हिंदुत्व लोकांना भडकवण्याचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हे मतपेटीसाठी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे हाताला काम द्यायचं आहे, विकासाचं हिंदुत्व आहे. हिंदूंना चांगलं करायचं आहे, हिंदूला लोकांना आपण उभा करायचा आहे. हिंदूमध्ये काय अवस्था चालली आहे ते अवस्था पूर्ण नैराश्य अवस्था नष्ट करून सुधारित किंवा विकासक अवस्था निर्माण करायचा आमचा हिंदुत्व आहे. आणखीन एक असं आलं की म्हणजे राज्य सरकारला काय महायुतीचे जे आपले प्रमुख घटक पक्ष आहेत कुठल्याही परिस्थितीत सत्तेत येण्याचा एक त्यांनी आता चंग बांधलाय आणि एक त्यातूनच अशा पद्धती दिसतं की एक लाडकी बहीण योजना ही आणली गेली आणि आपण बघतोय की एक अभूतपूर्व असा प्रतिसाद त्याला मिळाला. बोललं असं जातं की या एका योजनेमुळे वातावरण बदललेलं आहे आणि ते महायुतीच्या बाजूने वातावरण आहे असं बोललं जातं. ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळे एवढा मोठा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, निर्धार त्यांनी केलेला तुम्ही म्हणलेला आहे. निर्धार कसल्याही पद्धतीनं सत्तेवर यायचं एकच त्यांचा उद्देश आहे. लाडकी बहिणीला मदत करावं म्हणून नाही त्यांचं. लाडकी बहीण तुम्हाला मागितली का? लाडकी बहीण काय मागते? आमच्या मुलाला उद्योग द्या, आमच्या मुलाला नोकऱ्या द्या, बेकारी दूर करा, आमच्या पुरुष मंडळाला नवऱ्याला काम द्या. या ठिकाणी सोलापूरमध्ये बीडी उद्योग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्याला काय उभारी देण्याचा प्रयत्न करा. यंत्रमाग उद्योग पूर्ण बंद पडण्याचा मार्ग, त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करा. उलट कुठलीही बहीण आपला भाऊ म्हणजे मुख्यमंत्रीने संपूर्ण महाराष्ट्रातले भाऊ कर्जबाजारी होऊन असं बघत असते. त्यांनी का त्याने आता त्यांना तुम्ही त्यांनी कॅटेगरी ठरवलं आहे, बाबा विधवा आहे, बाबा अपंग आहे का, ते त्याला आधार नाही. पण बहिणीला दिलासा देण्याचं धोरण शासनाचं नाही, बहिणीला असं दिलासा देऊ शकत नाही तुम्ही. बहिणीला सक्षम संसार करा की. संसार करणं म्हणजे काय, त्यांना घरातल्या लोकांना तुम्ही आधार द्या, घरातल्या नोकऱ्या द्या, प्रत्येकाला उद्योगधंदे बसवून द्या, एक मोठमोठ्या कंपन्या आणा. हे सोडून तुम्ही आता मी बँकेतच जाऊन आलो आता. हे काय सरकारने उगाच पैसे टाकला आम्हाला इथं उन्हात फिरवा लागलं म्हणाले तर त्यांनी समाधाननं पैसे घेणार आले ना का सोडावं. पैसे आले तर काय सोडायचं आपण. मग आले म्हणून घ्यायला नाही घेतं तर दुसरं. आणि याच्यामध्ये काय झालं, येणे आले म्हणून दुसरी बाई झालेलं, तिसऱ्याला चौथा बाई झालं. असं होऊन नाही का. हे आमच्या सगळं महिलामध्ये एक महिला कंपनी तर या ठिकाणी काल आज पेपरमध्ये वाचलो, संपूर्ण पैसा एकत्र जमा करून एक प्रकल्प त्यांनी उभा करले. ते पैसे आजोबा सगळं करून नाही का एका विकास संस्थेला त्यांनी देऊन अंधशाळेला असं त्यांनी द्यालेत. म्हणजे मागितले असे दिलं ते दान होत नाही. एका राजाने सांगितलं आजपासून सगळं आपल्या पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांना जेवण फ्री. मग दिवसभर जेवण करायला घरी चालले, संध्याकाळ असं करतात दारुडे होऊन बायकांना मारायला तर सगळं करून पैसे फुकटच मिळालेत. दारू म्हणजे व्यसनाधीन व्हालेत आणि पैसे आलेले आहेत तिथं फुकट दररोज खायलेत. असं प्रकारचं हे अवस्था होणार आहे. मुख्यमंत्र्यांना वाटतंय आज सुद्धा 90,000 टाकतो म्हणून त्यांनी मेसेज आलेले आहे सगळ्यांना. मग तुम्हाला ज्या वेळेला मागतो उपाशी माणसाला चटणी भाकर द्या, पोट भरतं आहे, पण त्याला जे पोट भरून जेवण करून आला त्याला परमान्न द्या, पंचपक्वानं द्या, तो खात नाही. अशा प्रकारच्या आमच्या बहिणी कुठलीही बहीण मी माझ्या अनुभवानं सांगतो, गरज नसताना दिले गेले, गरज नसताना दिले, ही गरज नसताना दिली गेली असं म्हणायचंय का? ते गरज नसताना दिले, आवश्यकता नसताना दिले आणि त्यांना ध्यानीमनी सुद्धा नव्हतं देतो म्हणून. त्याला त्यांनी इश्यू करून आम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणलं. काय उद्देश काय दिसतो? उद्देश का त्यांचा मतासाठीच उद्देश त्यांचा उद्देश आम्ही आता समजा मोठं कर्ज होणार. चंद्रकांत दादा म्हणले परवा तुम्ही निधीचं काय चिंता करता. अरे तुम्ही केंद्रात ना कुठं कर्ज आणणार ना, ते कर्ज कसं फेडणार. आणि तुमचं सरकार आम्ही ते केंद्र सरकार देणार आहे, आता पुढचं सरकार देणार का. आणि ही योजना आम्हाला 100% माहीत आहे, या 2 महिन्यानंतर ही योजना दिसणार नाही. मग तुम्ही आम्हीच दाखवलं, तुम्ही पैसे देऊन मतं घ्या. तो आरोप होतो महाविकास आघाडी सत्तेत आले तर योजना बंद होईल असं. नाही, योजना बंद म्हणले उद्धव साहेबांनी. जे योजना गरजेचे नाही ते बंद होतील. आता गैरअर्थ काढलं गेलं. आज मी यूट्यूबमध्ये बघितलं की उद्धव साहेबांचं कसं योजना बंद होईल उद्धव असं सारखा फेक न्यूज टाकतात किंवा जे विरोधक करतात. पण योजना बंद होईल म्हणले, जे गरजेचं नाही ते बंद होणार आहे. आम्हाला पहिले आम्ही 3,000 का 4,000 देऊ गरज भासल्या तर. अशा प्रकारे कॅटेगरी ठरवून किंवा गरजवंतांना देणं हे सरकारचं काम पाहिजे. करमकर साहेब, आता शेवटी तुम्ही म्हणल्यानंतर कामगारविषयक प्रश्न फार महत्त्वाचा येतो. कशा पद्धतीचा एक धोरण आपल्याला ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला कामगार विषयक सरकारचं धोरण. कामगार विषय सांगतो तुम्हाला, त्यांना फक्त कारण बऱ्याच वेळ दिसायला लागलं की तुम्ही रस्त्यावर आंदोलन. कामगारांच्या बाबतीमध्ये
आता माझ्यासह आमचे गुरु मानतो त्यांना आडम मास्तरना, त्यांनीसुद्धा काम करतात. कामगारांच्या प्रश्नाकडे या 2.5 वर्षामध्ये 17 वेळा बैठका लावल्या खाडेसाहेबांनी. आणि त्यांना आमचं तर बीडी उद्योगमध्ये आहे, त्या बीडी उद्योगाचं किमान वेतनसुद्धा त्यांना माहीत नाही. आणि तिथं गेल्यावर काय बैठका लावत, बैठक 17 वेळा बैठका रद्द केल्या. म्हणजे निदान किमान वेतनचं काय असेल त्या अडचणी सोडण्यासाठी मग बैठका मंत्रालयात बोलून तिकडे गेल्यावर आम्हाला माहीत झालं की आज बैठक रद्द झाले. काय अगोदरच पत्र येते, आज बैठक अगोदर रद्द करतात. मग कामगारांचं म्हणजे आमचं बीडी कामगारात आला, यंत्रमाग कामगार आला, असंघटित कामगार आला. आता बांधकाम कामगारांना 5,000 त्यांनी जाहीर केले. हे का जाहीर केले? बांधकाम कामगार जे झालेले सगळे बोगस आहेत. 2 लाख कामगार सोलापुरात बांधकाम कामगार आहेत. 2 लाख 25 ते 30,000 कामगार बांधकाम कामगार, 2 लाख कामगार 2 लाख कामगार कुठून आले? आणि ते भांडी वाटप करताना सरळ तर ते सगळं ते वेगळा विषय आहे, तुमच्यामध्ये मी घेत नाही. कारण का हे बांधकाम कामगारच्या नोंदणीपासून सर्व निवडणुकामध्ये आपल्या मेहुण्याला कामगार मंत्र्याच्या मेहुण्याला ठेका दिलं भांडीचं. भांड्याची किट आहे 10,500 रुपये, खरं किंमत आहे 5,500. म्हणजे अशा प्रकारे लुटायला जे येते त्या कामगाराला सवलत दिलं. आणि बाकी सगळं कामगार आहेत जे कोणी कामगार आहेत त्या योजनातून भ्रष्टाचार होतोय का? म्हणजे भ्रष्टाचार आपण 100% लाडकी बहीणच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की बोगस अशी नोंद झाली आणि महिलांना वाटप झालंच नाही. आणि आता तुम्ही म्हणताय की कामगारांसाठी ज्या योजनात नाही असा प्रकार समोर येतो. योजना कामगारासाठी करत असताना त्यात किती फायदा कोणत्या कामगारामध्ये आहे, किती पैसे आपल्याला लुटता येतात, किती पैसे सरकारला मिळतात, ते अंदाज बघून किंवा त्याचा पूर्णपणे अभ्यास करून योजना लागू करतात. कामगारावर दया नाही आहे, कामगारांना काम द्यायचं नाही आहे, कामगार रस्त्यावर फिरत आहे. सोलापूरमध्ये काय राहिलं सांगा बघू, काय धंदे राहिले? सगळे पुण्याला चाललेत. ते लाडकं सरकार असं जाहिरात होती. लाडकं सरकार होत नाही, हे पडकं सरकार आहे. लाडकं सरकारचा विचारच नाही, पडकं सरकार आहे. हे किती करायला मी म्हणणारा किती सगळं तिथं जातो. अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली आहे. आता त्यांच्यामध्ये लागलेलं आहे की माझी योजना हे का घेतलं असं चाललेलं आहे. एकूण पब्लिकला, जनतेला, मतदारांना. आता आपलं बघा, आपल्या घरात बहिणीला मिळालं, आईला मिळालं, बायकोला मिळालं. एक प्रसंग असा आला की आम्ही सरकारच्या पैशावर आम्ही जगू शकतो, जा बाहेर, असं मी लाडक्या भावाला म्हणू शकतो. एखाद्याने अनेक व्हिडिओसुद्धा आलेले आहेत लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे. काय काय उपयोग झाला नाही. उपयोग जाण्यापेक्षा महिलांना उगाच त्रास येतात की ते जाऊन बँकेमध्ये बघा की चक्कर येऊन पडायला लागले. तुम्ही कॅटेगरीत ठरवलं नाही. लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत कुठलाही फायदा होणार नाही. होईल असं त्यांना वाटतं. अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. आम्ही तसं प्रचार करणार. तुम्ही मागितलात का? नाहीत म्हणणार ते. आणि मला नाही त्या 400 पार म्हणलं मोदीनं. 400 पार केलं तर यांनी काय घटनेचं दुरुस्तीचं मागं लागणार. लोक पसंत केले, ताबडतोब केले. असं लोकांना जे विषय पटवून सांगायचं त्यांना काय 400 पार. कुठलंही सरकार आल्यावर विरोधकांना सांभाळून घेतलं, पण या लोकांनी विरोधकांना संपवायचा प्रयत्न केलेला आहे. जितका मोठा विरोधक असतो, महात्मा गांधींनी म्हणलेलं आहे, विरोधी पक्ष जेवढा भक्कम असतो तेवढं सरकार चांगलं चालतो. हे विरोधी पक्ष नकोच आहे यांना. कारण साहेब, आता खरं तर म्हणजे ठीक आहे, घरकुलाची योजना दुसऱ्या एका कामगार संघटनेने राबवली, सगळं झालं. पण स्वतः पंतप्रधानांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता, ते आले होते उद्घाटनाला वगैरे. आता सुद्धा तो निवडणुकीत मुद्दा ठरणार आहे. भाजपचा हाच दावा असतो नेहमी की आम्ही कामगारांसाठी एवढी घरकुलं सुद्धा दिलेली आहेत आणि त्याचं श्रेय सुद्धा भाजपकडनं घेण्याचा प्रयत्न होतो. मग शेवटी हे श्रेय त्या कामगार संघटनेचं म्हणायचं की ते सरकारचं म्हणायचं? बघा, मोदी सरकारनं संपूर्ण देशामध्ये 25 कोटी लोकांना, कुटुंबियांना, म्हणजे एक कुटुंब, अशा लोकांना आम्ही सरकारी घरं देणं असं जाहीर केलं आपल्या जाहीरनाम्यामध्ये. त्याचं उदाहरण एकदम 30,000 घरं बांधण्याचा त्यांना आयत्यामध्ये मिळालं. मग ते केले कोण? ते नावं गोळा करा, हे करा, ते सरकार सरकारी माणसं करत नाहीत. हे संघर्ष केले 30-40 वर्ष त्याने आडम मास्तरांनी. ते संघर्षाच्या माध्यमातून हे झालेलं आहे. ते पैसे तुम्ही दिला असाल तर आता अनेक आपण बघतो सामुदायिक विवाह करतात, काय करतात, तर पैसे भरपूर देणार आहेत, दानशूर भरपूर लोक आहेत. पण ते करावं कोण? तिथं सामुदायिकमध्ये जोड्या आलं तर ना लग्न करून घ्यायचं. म्हणजे श्रेय आपलं केंद्राला देता. केंद्राला फक्त तुम्ही सरकार म्हणून तुमचं कर्तव्य आहे ना. आम्ही जे श्रेय केलं, एकत्र केलं, आम्हाला काय जे आम्ही सुद्धा 5,000 घरं बांधलेले आहेत. मासाहेब मीनाताई ठाकरे घरं बांधलेले आहेत. ते करताना आता 10 वर्ष झालं आम्हाला साधं नळ पाणी बी देत नाहीत. आता अजूनसुद्धा लाईट नाही म्हणून आमचं काम थांबलेलं आहे. हे अत्यंत विरोधी पक्षाला काय करायचं नाही. ज्या वेळेला मास्तरांनी
इथं उद्घाटन केल्यानंतर ते केंद्र सरकारचं डोळे उलटे झाले, उलटे फिरले. मग तेव्हापासून मास्तरांना सुद्धा मदत करायला तयार नाहीत. या घरकुलला ते जे रेनगर आहे ना तिथं सुद्धा मदत करायला तयार नाहीत. म्हणून ताबा द्यायचा विरोधी राहिला. पक्षाच्या लोकांना काही दाबण्याचा प्रयत्न होतो, दाबण्याचा प्रयत्न किंवा आमच्याकडे फिरा म्हणण्याचा प्रयत्न, आमचा प्रचार करा म्हणण्याचा प्रयत्न. जो निष्ठावंत असतो तो मास्टर निष्ठावंतच आहे, ते त्यांच्या पक्षापुरता. आम्ही जे मैदानात उतरलो त्यांचा विषय वेगळा आहे, आम्ही विषय वेगळा बोलू. पण त्यांनी त्यांच्या पक्षासाठी निष्ठावान आहे. तो माझ्या पक्षासाठी मी निष्ठावान आहे, आम्ही निष्ठावानच राहू. पण तुम्ही दिलं म्हणून तुमचा आभार मानू, तुमचं आम्ही कौतुक करू, पण तुम्हीच केलं असं आम्ही म्हणणार नाही. कारण साहेब आता थोडा एक राजकीय प्रश्न असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे काल परवापर्यंत सगळ्यांना असं वाटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे तर ती कुठेतरी महायुतीमध्ये तिचा समावेश होईल वगैरे असं अटकळ बांधली जात होती, पण तसं झालेलं नाही आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असं ठरवलं की स्वबळावरती ही निवडणूक लढवायची. तेव्हा याचा जो परिणाम आहे तो महाविकास आघाडीवरती होईल का? आणि त्यातही आपण असं म्हणू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे साधारण असं आहे की मराठी माणसासाठी लढणारे दोन्ही पक्ष असतात, याचा काही परिणाम होईल का? जे त्यांनी प्रयत्न सत्तेसाठी करत आहे त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की राज ठाकरे साहेबांना त्यांनीच उभा करणं. सरळ सरळ आहे की प्रत्येक वेळेला त्यांनी आमचे जे त्यांनी मराठीसाठी त्यांनी लढतात, मराठीसाठी आम्ही लढतो. हिंदू सम्राट झाले इथं मराठी उदय सम्राट म्हणून घेतात. मग मराठी उदय सम्राट मानून घेत असताना केंद्र सरकारवर टीका करता, राज्य सरकारवर टीका करता, त्यांचं पाहिजे तेवढा समाचार घेता आणि आता म्हणता तुम्ही आम्ही स्वतः उभा राहू. हे काय होणार आहे? माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केंद्रामध्ये ज्या सत्ता येण्यासाठी मताचं डिवायडेशन होऊ नये, मताचं विभागणी होऊ नये म्हणून त्यावेळेला ते युती केलेली आहे. 25 वर्ष आम्ही सहन केलं. आता तुम्हाला जो मराठा तुम्ही झेंडा घेऊन हिंडता, हे मराठा जेव्हा तुम्ही मिरवता, हे आपण मराठा बाबतीत मीच माझ्याकडं जास्त एकदम त्यांच्या बाबतीत पुळका असं दाखवता. परंतु ते जगाचं घडत आहे ना ते भाजपा आणि मिंदे गट महायुतीच्या सांगण्यावरून ते सत्ता उभारतात. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख तथा महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णू कारंपुरे यांच्याशी साधलेला हा सविस्तर असा एकंदरीत संवाद महत्त्वाचा विषय होता की सोलापूर शहराच्या बाबतीत आपण बोलायचं तर इथला कळीचा मतदारसंघ आहे तो दक्षिण मतदारसंघ आहे आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत आम्ही कुठलाही दावा कधीही सोडणार नाही. आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ही मशाल आमची विधानसभेत जायलाच हवी आणि अमर पाटील हे आमचे उमेदवार देखील ठरलेले, तेव्हा कुठल्याही पद्धतीत कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेतली जाणार नाही. तर अशी एकंदरीत भूमिका विष्णू कारंपुरी यांनी या ठिकाणी मांडली. आणखीन आहे की मतदारसंघ, तर या मतदारसंघा एकंदरीत जे आपले जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत तर शिवसेनेने कशा पद्धतीने हे मतदारसंघ मागितलेले आहेत पक्षाकडे? आता आम्ही आमच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी एकूण 5 मतदारसंघ मागितलेले आहेत. त्यामध्ये करमाळा, बार्शी, दक्षिण सोलापूर, मध्य आणि उत्तर का दुसरा असा आहे. परंतु मध्य मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. का पराभूत झाला असेल पण प्रत्येक वेळेला प्रत्येक शिवसेनेचे एक आमदार मध्यामधून तसे होते. प्रत्येक वेळेला 30,000 25 ते 30,000 आमच्या मतं हक्काचे आहेत. युती होऊ द्या न होऊ द्या कसं व्यवहार 30,000 मतं आमच्या हक्काचे आहेत. त्या हक्काचे मतं सुद्धा आम्ही लोकसभेमध्ये पडलेले आहेत म्हणतो त्यांना 700 लीड मिळालं. वेगळे समजतील लोक. परंतु ज्या वेळेला आमचा हा मतदारसंघ शिवसेना पार्टीने 2 वेळा तोडक्यात पडले, 3ऱ्या निवडून आले आमदार आणि बर्डे साहेबांना 25-30,000 मतं पडले आणि गेल्या वेळेला महेश कोटे साहेबांनी दोघं मिळून 54,000 मतं पडले. म्हणून मध्य मतदारसंघ सुद्धा आम्ही 18 धरलेला आहोत की आमच्या शिवसेनासाठी सोडा. आमचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, आमचे उपनेत्या अस्मिता गायकवाड, मी स्वतः आणि इतर असं या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि आम्हाला या मतदारसंघामध्ये बीडी कामगारसाठी फार मोठी मोठ बांधलेली आहे. 17,000 सभासद बीडी कामगार माझे आहेत त्या ठिकाणी. म्हणून त्या कुटुंबापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत गेलेले आहे. म्हणून आम्हाला हा मतदारसंघ सोडा. मध्यच्या बाबतीत मागणी कुणाकडे केली असेल म्हणजे आपण पक्षाकडे केली. कशा प्रकारचं म्हणणं पक्षाचं या मध्यभाग
त्यांचं मत आम्ही निवेदन दिल्यानंतर की साहेबांना समक्ष भेटलो रक्षाबंधनच्या वेळेला, म्हणलं समितीकडे पाठवतो, समिती निर्णय घेईल म्हणण्यापेक्षा असं म्हणताना त्यांनी म्हणले आम्ही आपला मतदारसंघ 100% सोडवायचा प्रयत्न करू. कारण की 3 वेळा त्या निवडून आले काँग्रेसचे, आम्ही सुद्धा 3 खासदार की तुमच्यासाठी केलोच की, मग आम्हाला काय जर सोडा, तुम्हाला 30 लोक असतील, आमचे 3 लोक सुद्धा तुम्हाला बारीक पडणार आहे. म्हणजे स्पष्टपणे तुमचा शहर मध्यवर्ती दावा आहे. एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं हे की केवळ दक्षिण नाही तर सोलापूर शहर मध्यवर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये स्वतः कामगार नेते विष्णू कारंपुरी महानगर प्रमुख असणारे हे इच्छुक आहेत आणि अन्य काही मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं इच्छुक आहेत शहर मध्यासाठी. खरोखरच म्हणजे आपण एक म्हणू की आता काँग्रेससमोर एक तसं आव्हानच आहे आणि मुद्दा जर तात्विक धरायचा म्हटलं तर शिवसेनेने तिथून अनेक निवडणुका लढवल्या आहेत आणि शिवसेनेचे एक आमदारसुद्धा शहर मध्यमधनं होते. तेव्हा निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये यातीत काय घडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की दक्षिण आणि मध्य या मतदारसंघावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक दावेदारी जी म्हणतोय तर ती आपल्याला दिसून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आरोप महायुतीकडनं होतात तर त्यालासुद्धा स्पष्टपणे उत्तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं दिलं जात आहे. बाकी मतदारांच्या मनात काय किंवा एकंदरीत पुढची राजकीय परिस्थिती कशी असेल त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. पण विष्णू कारंपुरी साहेब यांनी एक सविस्तर असा एक संवाद साधला, वेळ दिला, याबद्दल त्याचे BR न्यूजच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मत लोकांबद्दल परत मांडल्याबद्दल परत तुमचा आम्ही आभार मानतो, शतशः आभार मानतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.